सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील 16व्या सत्रात मी आपले मनापासून स्वागत करतो. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, पुण्यातील हृदयरोग तज्ञ. माझी प्रॅक्टिस कुठे कुठे आहे याचं ह्या स्लाइडमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. मी कार्डिओलॉजीतला गुणश्री प्राध्यापक हा एक मानाचं पद मला मिळालेलं आहे. तसंच मी मुंबई विद्यापीठाचा DM हृदयरोगशास्त्र या परीक्षेतला पहिला सुवर्ण पदकाचा मानकरीही आहे. एक महत्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. जीव वाचवणारी अशी कोणती प्रक्रिया आहे जी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेली व्यक्ती सुद्धा करू शकते? मला खात्री आहे की आपल्याला याचं उत्तर माहीतच आहे. आणि हो, आपण बरोबरच गेस केलं. कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन किंवा हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन ही जी जीव वाचवणारी प्रक्रिया आहे, याला डॉक्टर असणंच आवश्यक नाही. CPR ही अचानक हृदयक्रिया बंद पडणे, ज्याला कार्डियक अरेस्ट असं म्हणतात, किंवा श्वासोश्वास बंद पडल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचवणारी तातडीची प्रथमोपचार प्रक्रिया आहे. म्हणजे CPR. गेल्या शतकात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेल्या लोकांकडून सुद्धा CPRचा वापर करून 10 लाखांहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत. म्हणूनच ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे, ज्याबद्दल पूर्ण माहिती असणे अगदीच आवश्यक आहे. सर्वप्रथम एखादा माणूस बेशुद्ध पडलेला दिसला तर त्याची नाडी आणि श्वास तपासायला पाहिजे. ती कसं तपासायचं हे मागच्या आपल्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. पहिल्यांदा आपण रेडियल धमनी ही आता हाताच्या आतल्या बाजूला, थंब जिथे असतो, अंगठा त्या बाजूला असते, 3 बोटांनी ती बघितली जाते. त्याच्यानंतर मानेतली कॅरोटिड धमनी तपासली जाते. या 2 ठिकाणच्या ह्या धमन्या ज्या आहेत, आर्टरीज, यांचे यांचे ठोके पडतायत की नाही हे पडताळून पाहणं ही पहिली पायरी. त्याच्यानंतर श्वसन क्रिया चालू आहे की नाही त्या रुग्णाची, बेशुद्ध पडलेल्या, हे त्याच्या नाकाजवळ हाताची आतली बाजू जी खूप सेन्सिटिव्ह असते त्यांनी आपण बघू शकतो की श्वास येतोय आत बाहेर होतोय का नाही. किंवा पोटावर हात ठेवून सुद्धा पोट वरती खालती होणे हे श्वासामध्ये होत असतं. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा होत असतं. त्याच्यावर हात ठेवून सुद्धा पडताळून बघता येतं की श्वासोश्वास चालू आहे का नाही. आणि पल्स ऑक्सिमीटर किंवा नाडी ऑक्सिमीटर ज्याला म्हणता येईल, हे असं अत्यंत उपयुक्त असं छोटस हे इन्स्ट्रुमेंट आहे, मशीन आहे, की जे बोटावर लावल्यावर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी किती आहे ते लगेचच समजतं. इथे दाखवले की 97, आपण पाहिलेलं आहे पूर्वी की 95 ते 100% पातळी ही असते. आणि हृदयाचे ठोके किती पडतायत हेही ह्याच्यातनं कळू शकतं. तेव्हा हे अत्यंत महत्वाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे खरं तर प्रत्येकाने बाळगायला हरकत नाही. छोटस आहे, फार त्याची किंमत पण नाही जास्ती. आता एक महत्वाची गोष्ट आपण बघूया की हृदयविकाराचा झटका येणं आणि अचानक हृदयक्रिया बंद पडणं, ज्याला कार्डियक अरेस्ट म्हणतात, आणि झटका येणं त्याला हार्ट अटॅक आपण म्हणतो. ह्याच्यात काय फरक आहे? हृदयविकाराचा झटका म्हणजे एक प्लंबिंगची समस्या म्हणता येईल. तुंबलेल्या पाईप सारखे हृदयाकडे होणारा रक्त पुरवठा खंडित होणे. म्हणजे समजा ही रक्तवाहिनी इथे बंद पडली तर हृदयाचा हा भाग रक्तवंचित होतो, तिथे हार्ट अटॅक येतो. पण ह्याहून फार जास्ती सिरियस किंवा तातडीची मदत जरूर असणारी गोष्ट म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे. ही एक विद्युत समस्या आहे. वीज पुरवठा खंडित होण्यासारखं हृदयक्रिया अचानक बंद पडणे ही आहे. आता या दोन्ही गोष्टीतला फरक काय हे आधी आपण बघून घेऊ. हृदयविकाराचा झटका म्हणजे याचं कारण काय? तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या, आर्टरीज, प्लाक
किंवा रक्तांच्या गुठळ्यांमुळे बंद होतात. हृदयाकडे जाणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. या उलट कार्डियक अरेस्ट, अचानक हृदय बंद पडण्यामध्ये काय होतं, तर हृदयातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हृदयाचे आकुंचन व प्रसरणच बंद पडते. हृदयाची क्रिया बंद पडते. हार्ट अटॅक आला तरी हृदयाची क्रिया पूर्णपणे बंद पडलेली नसते. लक्षणे सामान्यतः छातीत अस्वस्थता, श्वास घेण्याचा त्रास आणि मळमळ हे हार्ट अटॅक मध्ये होतं. पण हृदयाची क्रिया बंद पडणे हे अनेक वेळा पूर्व सूचना न मिळताच घडतं. हार्ट अटॅक मध्ये आधी छातीत दुखायला लागतं, हळूहळू वाढतं, 20 मिनिटापर्यंत टिकतं. पण हृदयाची क्रिया बंद पडली की माणूस बेशुद्धच होऊन जातो. काय घडतं? हृदयाचे ठोके सतत चालू असतात, पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे स्नायू हळूहळू निकामी होतात हृदयातले. आणि कार्डियक अरेस्ट मध्ये हृदयाचे ठोके बंद पडल्यावर श्वसन क्रिया ही थांबते आणि माणूस काही मिनिटातच बेशुद्ध होतो. कालावधी साधारणपणे हृदयविकाराचा झटका आल्यावर त्या भागातील हृदयाच्या पेशी गतप्राण होण्यास 4 ते 6 तास लागतात. काही काही थोड्या रुग्णांमध्ये जास्ती काळही टिकू शकतं. स्टटरिंग हार्ट अटॅक त्याला म्हणतात. पण जास्तीत जास्त रुग्णांमध्ये रक्तवाहिनी बंद पडली की 4 ते 6 तासात जो भाग सप्लाय होतोय तिथल्या पेशी मृतवत होऊन जातात. हृदयाची क्रियाच जर बंद पडली तर मात्र ताबडतोब उपचार न केल्यास काही मिनिटातच मृत्यू ओढवतो. अशा वेळी काय करावे? हृदयविकाराचा झटका आला तर ताबडतोब रुग्णवाहिकेला बोलावणे आवश्यक आहे. इतर काय गोष्टी कराव्या याच्या डिटेलमध्ये एक पूर्ण सेशन आपण घेतलेलं आहे पूर्वी. पण हृदयाची क्रिया जर बंद पडली तर ताबडतोब रुग्णवाहिकेला बोलावणे आवश्यक तर आहेच, पण रुग्णवाहिका येईपर्यंत CPR करणे आवश्यक आहे. उपलब्ध असल्यास डिफिब्रिलेटर हे मशीन वापरणे खूपच उपयुक्त ठरते. तेव्हा आपण पाहिलं की हृदयविकाराच्या झटक्यामध्ये काय होतं आणि अचानक हृदयक्रिया बंद पडली तर काय होतं. आणि हृदयक्रिया बंद पडणे, कार्डियक अरेस्ट याला म्हणतात, ही एकदमच प्राणघातक घटना आहे. आणि ताबडतोब CPRचा उपयोग करून ॲम्ब्युलन्सला बोलवून ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्या रुग्णाचे प्राण कसे बसे चालू ठेवणे, शाबूत राखणे आणि मग रुग्णवाहिका आली की रुग्णाला जास्ती चांगले उपचार मिळू शकतात. आता मी उल्लेख केला कार्डियक डिफिब्रिलेटर मशीनचा. ते मशीन हे असं असतं, त्याचे 2 पॅडल्स असतात. या पॅडल्सला छातीच्या मध्यभागी आणि एका बाजूला, डाव्या बाजूला ठेवून एक प्रकारचा शॉक दिला जातो. आणि या शॉकमुळे हृदयाचे ठोके सुरळीत होऊ शकतात. सगळ्यांमध्येच होतील असे नाही, बऱ्याच जणांमध्ये होऊ शकतात. जितक्या लवकर तुम्ही द्याल तितकं लवकर रुग्णाचे हृदयाचे ठोके नीट होऊ शकतात. आता बघूया कार्डिओपल्मनरी रिससिटेशन याबद्दल. CPR ही हृदयाची क्रिया बंद पडल्यावर किंवा श्वास थांबल्यावर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका येण्यापूर्वी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी केलेली एक तातडीची जीवनरक्षक प्रक्रिया आहे. आणि याची व्याख्या काय आहे? CPR म्हणजे हृदय बंद पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यापूर्वी छातीवर दाब देत राहून, चेस्ट कॉम्प्रेशन याला म्हणता येईल, आणि कृत्रिम श्वास देऊन शरीरातील रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा प्रवाह चालू ठेवण्याची प्रक्रिया आहे. ही ज्याला येते तो देवदूतासारखा म्हणायला हरकत नाही. त्या रुग्णाचे प्राण वाचवायला त्याची खूप मदत होऊ शकते. याची उद्दिष्ट काय आहेत? पहिलं म्हणजे प्राण वाचवणे. रुग्णाचा हृदयविकाराचा झटका किंवा इतर अपघातांमुळे थांबलेले हृदय पुन्हा सुरू करून व्यक्तीला जिवंत ठेवणे हे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे. रक्ताभिसरण चालू ठेवणे, छातीवर दाब देत राहून हृदयाचे कार्य कृत्रिमरित्या चालू ठेवले जाते, ज्यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना रक्ताचा पुरवठा होत राहतो. मेंदूला होणारी इजा रोखणे, मेंदूला
ऑक्सिजन पुरवठा काही मिनिटे थांबल्यास कायमस्वरूपी इजा होऊ शकते. माणूस वाचला पण मेंदू गेला, असं झालं तर काय उपयोग? सीपीआर द्वारे मेंदूला सतत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवून ही इजा टाळता येते. ऑक्सिजनचा पुरवठा करणे, कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे फुफ्फुसाला हवा फुफ्फुसात हवा पोहोचवून रक्तातील ऑक्सिजनची पातळी टिकवून धरली जाते. वेळ मिळवून देणे, गेनिंग टाइम, रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत येईपर्यंत रुग्णाची स्थिती अधिक खराब होऊ नये म्हणून सीपीआर हा एक महत्वाचा दुवा ठरतो. सर्व्हायव्हल म्हणजे जगणे आणि मेंदूचे आरोग्य हा एक महत्वाचा विषय आहे. वेळेवर उपस्थित व्यक्तीने केलेले सीपीआर जगण्याची शक्यता 60 ते 70% वाढवू शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे अपरिवर्तनीय मेंदूचे नुकसान टाळण्यासाठी हे महत्वाचं आहे. जेव्हा हृदय मेंदूला रक्तपुरवठा करण्यास असमर्थ ठरते तेव्हा साधारणपणे 4 मिनिटाच्या आत मेंदूला अपरिवर्तनीय इजा, इरिव्हर्सिबल डॅमेज होऊ शकते. आपण बघतो की कित्येक अशा घटना, नुकतंच पेपरमध्ये मर्सी किलिंग बद्दल न्यूज आली होती की त्या रुग्णाला जिवंत ठेवलं गेलं महिने, पण त्याचा मेंदू निकामी झालेला होता. आणि शेवटी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की हे असं करण्यात काहीही काय म्हणायचं ह्याच्यात निघणार नाहीये. आणि पुढे काय झालं ते आपण पेपरमध्ये वाचलंच असेल. सीपीआर कोणी करावा? सामान्यतः रुग्णाचे नातेवाईक. जर नातेवाईक तसे करण्यास असमर्थ असतील तर मदत करणाऱ्या व्यक्तीने नातेवाईकांना सांगायला हवे की रुग्णाचा जीव धोक्यात आहे आणि तो किंवा ती त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न म्हणून सीपीआर करते आहे. झालं तर उत्तमच, पण काही केसेसमध्ये हे अयशस्वी सुद्धा ठरू शकतं. सीपीआर देणाऱ्या व्यक्तीच्या चांगल्या हेतूंचा गैरसमज होऊ नये हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. आता आपण बघूया पहिली पायरी कोणती ती सीपीआरची. तुम्ही आणि पीडित व्यक्ती या दोघांसाठी तो परिसर सुरक्षित असल्याची खात्री करा. समजा रस्त्याच्या मध्यभागी समजा बेशुद्ध होऊन एखादा माणूस पडला असला तर पटकन त्याला रस्त्याच्या बाजूला नेणं आवश्यक आहे. तिथेच जर तुम्ही सीपीआर चालू केला, एखादी दुसऱ्या गाडीने येऊन धडक दिली तर काय उपयोग? पीडित व्यक्तीला सपाट, मजबूत आणि सुरक्षित पृष्ठभागावर हलवा. व्यक्तीच्या खांद्यावर थोपटून जोरात विचारा, तुम्ही ठीक आहात का? हे 3दा करा. म्हणजे ह्याला जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही याचा अर्थ तो माणूस बेशुद्ध आहे. ह्याची पहिल्यांदा खात्री करा की बेशुद्ध आहे का नाही. रुग्णाला शुद्धीवर येण्यास मदत करण्यासाठी थाप हळूवार पण जोरात असावी. जोर का झटका धीरे से लगे, असं एक हिंदीतलं वाक्य आहे. तेच मला आत्ता आठवलं. तेव्हा टॅपिंग ऑन द शोल्डर ऑफ द पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी पायरी, रुग्णाचा वायुकोश एअरवे उघडा. डोके वरच्या बाजूला झुकवणे, हनुवटी वर उचलणे आणि जबडा पुढे ढकलणे. हे बघा, ह्या चित्रात सगळंच दाखवलंय. हे डोकं वरती हेड टिल्ट केलंय, हनुवटी वर उचललीये आणि हा त्याचा जो जबडा आहे हा वरती खेचलाय. या क्रियेने ही जी श्वास नलिका दाखवली आहे ही उघडून जाते, ही बंद राहत नाही. हे फार महत्वाचं आहे. तिसरी पायरी, ज्या हातांनी कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन करायचंय, कार्डियाक कॉम्प्रेशन्स द्यायचे, ते हात कसे ठेवावेत? छातीच्या मध्यभागी उरोस्थीच्या छातीचे जे हाड आहे, स्टर्नम ज्याला म्हणतात, त्याच्या खालच्या 1/3 भागावर आपले हात असे ठेवायचे आहेत. एक सोपा मार्ग, छातीचे हाड आणि पोट जिथे मिळतात त्याच्या 3 बोटे वर आपले हात ठेवा. हे पुढच्या चित्रात मी दाखवतोच आहे. आपले हात एकमेकात अडकवा, इंटरलॉक करा. तुमचे कोपर सरळ ठेवा आणि तुमचे खांदे पीडिताच्या थेट वर 90 अंशाच्या कोनात आणा. हे सगळं ह्या चित्रात दाखवलेलं आहे. हे बघा, डावा हात खाली आहे, सॉरी, उजवा हात खाली आहे, डावा हात त्याच्यात इंटरलॉक केलेला आहे, छातीच्या मध्यभागी हे हात ठेवलेला आहे आणि मग याच्यानी चेस्ट कॉम्प्रेशन्स दिली जाणार आहेत. या चित्रात एक चूक तुम्हाला आढळते का? चूक अशी, ह्या रुग्णाच्या शर्टाची बटणं काढायला पाहिजे होती, छाती उघडी करायला पाहिजे होती. एनिवे,
हे चित्र हातांची पोझिशन कशी आहे हे दाखवण्यासाठी प्रामुख्याने दाखवलंय. चौथी पायरी, छातीवरील दाब. गती प्रति मिनिट 100 ते 120 दाबांच्या गतीने दाब देत राहा आणि 30 दाब झाल्यानंतर श्वास 2 द्यायचे असतात. हे आपण दाब देताना लक्षात ठेवलं पाहिजे, सुमारे 2 इंच किंवा 5 सेंटीमीटर खाली दाबा. दाबण्यासाठी आपल्या शरीराचे वजन वापरा. पुढील दाब देण्यापुरती छाती सामान्य स्थितीत परत आल्याची खात्री करा. म्हणजे हाताने दाबल्यावर परत हात मागे घेऊन छाती परत वर येऊ देणं हे आवश्यक आहे. मग पुढचा दाब द्या. छातीवर दाब देताना कॉम्प्रेशन्स 1, 2, 3, 4, 5 असे 30 पर्यंत मोठ्याने मोजा आणि नंतर मग श्वासोश्वासाला मदत कशी करायची ते आता आपण बघू. ती 5वी पायरी, रेस्क्यू ब्रेथ म्हणजे बचाव श्वास. 30 वेळा वेगाने छातीवर दाब दिल्यानंतर त्यानंतर 2 वेळा कृत्रिम श्वास, रुग्णाचे नाक बंद करून तोंडात श्वास देणं आवश्यक आहे. हृदयाचे ठोके थांबल्यावर सुमारे 10 मिनिटापर्यंत रक्तातील ऑक्सिजनची पातळी बऱ्यापैकी कायम राहते. त्यामुळे तोंडाने श्वास देण्यापेक्षा माउथ टू माउथ माउथ टू माउथ ब्रीदिंग ज्याला म्हणतात, चेस्ट कॉम्प्रेशन, छाती दाबणे जास्त महत्वाचे आहे. समजा काही कारणाने तुम्हाला माउथ टू माउथ ब्रीदिंग देता येत नसेल, जमलं नाही, तरी चेस्ट कॉम्प्रेशन तरी जरूर देत राहा. श्वास मार्ग मोकळा करण्यासाठी डोके मागे झुकवा, हनुवटी वर उचला, ही क्रिया वापरा. आपण पाहिलंय चित्रात मगाशीच. नाक रुग्णाचे चिमटीत पकडा. हवा बाहेर जाऊ नये म्हणून नाक दाबणे रुग्णाचे हे अत्यंत महत्वाचे आहे. रुग्णाच्या तोंडावर आपले तोंड ठेवा, मध्ये रुमाल ठेवू शकता. आपल्या तोंडातून रुग्णाच्या तोंडाद्वारे त्याच्या छातीत हवा भरा. लांब श्वास घ्या, रुग्णाच्या तोंडावर तोंड ठेवा आणि जोरात श्वास बाहेर सोडून रुग्णाची छाती फुगेल असं बघा. हे करताना रुग्णाचं नाक दाबून ठेवलं पाहिजे, नाहीतर तुम्ही तोंडातनं सोडलेली हवा रुग्णाच्या नाकातनं सगळी बाहेर येणार आणि काही उपयोगाचं ठरणार नाही. फार्मसी, औषधाच्या दुकानातनं किंवा प्रथमोपचार पेटीतून पॉकेट मास्क रुग्णाच्या तोंडावर आणि नाकावर ठेवण्यासाठी मिळू शकतो, पण हे सामान्य माणसाला लगेच उपलब्ध होण्यासारखं नाही. ॲम्ब्युलन्स आली तर त्यांच्याकडे हे किट असू शकतं. तेव्हा आता बघूया आवश्यक CPR पायऱ्यांची उजळणी. परिसर सुरक्षित आहे याची खात्री करा. रुग्णाला सेफ ठिकाणी हलवा. व्यक्तीच्या खांद्यावर हलकेच थाप मारून, जोरात हाक मारून, तुम्ही ठीक आहात का असे विचारा. 3दा विचारा आणि रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, तर समजा हा बेशुद्ध आहे आणि मग CPR करायला सुरुवात करा. रुग्णाच्या रेडियल कॅरोटिड नाडी आणि श्वासोश्वास तपासा. हे तपासताना 4 ते 5 सेकंदच घ्या. जास्ती वेळ वाया घालवणे बरोबर नाही. त्वरित आपत्कालीन सेवांना फोन करा. ताबडतोब CPR चालू करा. रुग्णाला वाचवण्यासाठी छातीवर जोरात दाब देणे सुरू करा. दाब देण्यासाठी प्रमुख हाताचा वापर करा. कॉम्प्रेशनचा दर 100 ते 120 बीट्स पर मिनिट, 100 ते 120 वेळा मिनिटात हा असा दर ठेवा. सुमारे 2 इंच 5 सेंटीमीटर खाली छाती दाबा. दाबण्यासाठी आपल्या शरीराचे वजन वापरा. 2 कृत्रिम श्वास द्या. 30 वेळा दाबून झालं की 2 कृत्रिम श्वास द्या. डोके मागे चुकवा, हनुवटी वर करा आणि नाक चिमटीत पकडा. हे कृत्रिम श्वास देण्याच्या आधीच करायला पाहिजे, म्हणजे त्याचा जो एअरवे आहे, श्वासनलिका, ती उघडी होऊन जाईल. आणि तोंडावाटे श्वास द्या. प्रौढ आणि मोठ्या मुलांसाठी CPR देणे हे या चित्रात दाखवलेलं आहे. व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी दोन्ही हात ठेवा, बोटे वाकलेल्या स्थितीत अडकवा. हे बघा इथे दाखवलंय. आपल्या शरीराचे वजन वापरा. तुमच्या हाताने जोर लावा. कॉम्प्रेशनचा दर 100 ते 120 प्रति मिनिट ठेवा. 30 वेळा वेगाने छाती दाबा. त्यानंतर 2 वेळा कृत्रिम श्वास द्या, रुग्णाचे नाक बंद करून. आता आपण एक चांगल्यापैकी व्हिडिओ बघू. ह्याच्यामध्ये एक मॉडेल वापरलेलं आहे आणि हे जे मॉडेल आहे ह्याच्या छातीवर
दोन्ही हात ठेवून हा कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणजे हृदय आणि श्वासात फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन ज्याला मराठीत म्हणता येईल, हे कसं केलं जातं हे इथे उत्तमरित्या दाखवलेलं आहे. आणि ह्याच्याने आपल्याला पूर्णच कल्पना येईल की CPR कसा करतात. धन्यवाद. आजचा हा जो तो एपिसोड तुम्ही पाहिलात, हे CPR हे फारच महत्वाचं आहे. लाखो जीव याच्यामुळे वाचले गेलेले आहेत. मला माहिती असलेले काही असे लोक आहेत की ज्यांनी CPR दिलेले आहे एअरपोर्टवर आणि रुग्णाचा जीव वाचवलेला आहे. आणि आपण सगळ्यांनीच याच्याबद्दल माहिती आपल्याजवळ ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात एक दोन जरी प्राण वाचवले तरी धन्य वाटण्यासारखी परिस्थिती येईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अतोनात धन्यवाद. माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलंच असेल, नसेल केलं तर जरूर करा. आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि इतरांना माझ्या चॅनेलबद्दल माहिती द्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि मला त्याच्यामुळे खूपच आनंद वाटेल. परत एकदा सगळ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद करून मी आजचे हे सेशन संपवतो.